नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.5 हीज फर्स्ट फ्लाइट हा लेसन अभ्यासणार आहोत. हा लेसन देखील आपण 2 पार्ट मध्ये अभ्यासणार आहोत. या लेसनचा पार्ट 1. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असावं. चला तर मग सुरुवात करूया. हीज फर्स्ट फ्लाइट. फ्लाइटचा अर्थ असतो झेप, उड्डाण किंवा भरारी. पक्षी आकाशात जी झेप घेतो, पक्षी आकाशात जे उड्डाण करतो, जी भरारी घेतो, त्याला म्हणतात फ्लाइट. सीगल जो समुद्र पक्षी आहे, त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं उड्डाण, ही पहिली झेप, ही पहिली भरारी. मित्रांनो, आपल्याही पंखामध्ये बळ असतं. आपल्यामध्ये काही क्षमता असतात, परंतु फिअर टू फेल्युअर, अपयशाची जी भीती असते, ही भीती आपल्याला अनेक वेळा काही गोष्टी करण्यापासून थांबविते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गरज असते ती प्रोत्साहनाची. येथे देखील सीगल त्याच्या पंखात बळ आहे, त्यामध्ये क्षमता आहे, तरी पण भीतीपोटी तो उडण्याचा प्रयत्न करत नाही आणि प्रोत्साहन भेटतं ते त्याच्या आई वडिलांकडनं आणि मग तो आकाशामध्ये भरारी घेतो. चला तर मग पाहूया आजचा हा भाग पहिला, हीज फर्स्ट फ्लाइट. The young seagull was alone on his ledge. सीगल म्हणजे समुद्र पक्षी आणि लेज म्हणजे एक छोटासा कडा. अनेक वेळा भिंत बांधल्यानंतर त्यावर छप्पर टाकल्यावर किंवा पत्र टाकल्यावर जो बाहेर छोटासा कडा राहतो, त्याला आपण लेज म्हणतो. सो दिस इज अ स्टोरी ऑफ अ सीगल. ही एका समुद्र पक्षाची गोष्ट आहे. The young seagull was all alone on his ledge. हा जो छोटासा सगळ्यात लहानसा सीगल आहे, हा त्या कठड्यावरती एकटाच होता. His 2 brothers and his sister had already flown away the day before. His 2 brothers, it means the seagull had 2 brothers and 1 sister, and they had already flown away. Flown away म्हणजे दूर उडून जाणे. His 2 brothers and sister had already flown away the day before. आदल्या दिवशीच त्याचे 2 भाऊ आणि 1 बहीण हे दूर उडून गेले होते. He had been afraid to fly with them. Then a question arises in our mind. Why didn't the seagull fly away with them? हा जो समुद्र पक्षी सीगल आहे, तो त्याच्या भावंडासोबतच का बरे उडून गेला नाही? And the answer is, he had been afraid to fly with them. त्याला त्यांच्यासोबत उडायची भीती वाटत होती. He had been afraid. लक्षात घ्या, he was afraid म्हटलं नाही. त्याला केवळ भीती वाटत होती असे नाही, तर भीती कालपासून ती भीती वाटत होती आणि दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या मनात ती भीती चालूच होती किंवा भीती वाटतच होती. आणि म्हणून या ठिकाणी वॉज ऐवजी हॅड बीन वापरलंय, की जी भीती भूतकाळात स्टार्ट झाली आणि या क्षणाला देखील त्याच्या मनामध्ये ही भीती चालू आहे. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to brink of the ledge. त्यांनी प्रयत्न केला नाही का? केला. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge. Brink म्हणजे कडे किंवा टोक. of the ledge.
ज्या खडकावरती तो बसला होता, उडण्यासाठी थोडं पळत पळत त्या खडकाच्या टोकापर्यंत येण्याची हिम्मत केली. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. टू फ्लॅप, फडफडवणे. आकाशामध्ये भरारी घेण्याकरता या सीगलनं आपले पंख देखील फडफडवले. विंग्स ही बिकेम अफ्रेड. परंतु त्या क्षणाला आता फक्त उड्डाण घ्यायचंय, कडापर्यंत पळत आला, पंख पसरले, फक्त आकाशात झेपावायचा क्षण आणि त्याला भीती वाटली. ही बिकेम अफ्रेड. तो घाबरला आणि परत आपल्या ठिकाणी जाऊन बसला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. का भीती वाटली? द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी. एक्सपान्स ऑफ सी, एक्सपान्स अर्थ असतो अथांगपणा किंवा विस्तार. खाली अथांग असा पसरलेला समुद्र. स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. स्ट्रेच म्हणजे पसरलेला, बिनीथ च्या खाली. त्या कड्यापासून खोलवर त्याने पाहिलं तर अथांग असा समुद्र पसरलेला. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि मग त्याला कित्येक कित्येक मैल उडत जावं लागलं असतं, कारण तो समुद्र लांबभर कित्येक मैल पसरलेला होता. ही फेल्ट सर्टन. तरी का उडला नाही तो? ही फेल्ट सर्टन. त्याला या गोष्टीची निश्चितपणे खात्री पटली होती दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला असं वाटलं हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याचे पंख इतक्या दूरवर उडण्यासाठी, आकाशात भरारी घेण्यासाठी त्याला सहाय्य करणार नाहीत, त्याला आधार देणार नाहीत, असं त्याला वाटलं. विद्यार्थी मित्रांनो, असे क्षण काही वेळा आपल्या आयुष्यात देखील येतात की आपल्याला त्या क्षणी भीती वाटते आणि आपल्याला असं वाटतं की आपण ती गोष्ट करू शकणार नाही. आणि एकदा काही भीती मनात निर्माण आली तर आपण प्रयत्न करायला देखील घाबरतो. It was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head. Bent म्हणजे झुकविणे किंवा वाकविणे. So he bent his head. त्याने आपली मान, आपलं डोकं खाली झुकविलं. And ran away back to the little hole under the ledge. आणि परत तो त्या खडकाच्या बिळामध्ये, होल म्हणजे बीळ, ज्या ठिकाणी तो रात्री झोपायचा, त्या बिळामध्ये परत गेला. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. संध्याकाळी त्या ठिकाणी तो झोपायचा. एक लक्षात घ्या, आता तो या खडकावरती एकटाच आहे. इव्हन वेन each of his brothers and little sisters, whose wings were far shorter than his own. काय सांगितलं? His brothers and sisters' wings were far shorter than this seagull. त्याच्या दोन्ही भावाचे पंख, त्याच्या बहिणीचे पंख या सीगलच्या तुलनेमध्ये खूप लहान होते. खूप लहान होते. Even when each of his brothers and little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink and flapped their wings. ते पळत पळत त्या खडकाच्या काठापर्यंत, त्या कड्याच्या काठापर्यंत आले. and flapped their wings. आपले पंख फडफडविले. and flew away. दूरवर ते उडून गेले. He failed to muster of courage. What happened with this seagull? अनेक वेळा आपल्यासोबत देखील तेच घडतं. सगळं असतं आपल्याकडं, क्षमता असते, फक्त हिम्मत, फक्त धैर्य नसते. नेमकं हीच गोष्ट या सीगलच्या बाबतीमध्ये घडली. काय घडलं? He failed to muster of courage. त्याला हिम्मत दाखवता नाही आली, धैर्य एकवटता नाही आलं.
टू टेक द प्लंज. खडकापर्यंत पळत आला, काठापर्यंत पळत आला. आता फक्त प्लंज, त्याला झेप घ्यायची होती, पण झेप घेण्याची हिंमत मात्र त्याला दाखवता आली नाही. विच अपियर टू हिम सो डेस्परेट. त्याला वाटलं आपल्याकरता हे अशक्य आहे. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड. त्या सीगल पक्षाचे आई वडील त्याच्या अवतीभोवती आले. कॉलिंग टू हिम, त्याला आवाज दिला. श्रीली अपब्रेडिंग हिम, कर्कशपणे मोठ्याने बोलले. अपब्रेडिंग हिम, अपब्रेडिंग रागावणे, त्याला रागावले. अँड थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. त्याला धमकावलं, त्याला बजावलं. काय बजावलं? थ्रेटनिंग हिम टू लेट हिम स्टार्व ऑन द लेज. स्टार्व म्हणजे उपासी राहणे, उपासमार होणे. तर सांगितलं त्या कड्यावरती, खडकाच्या कड्यावरती तो उपाशी राहील, उपाशी त्याला सोडून दिल्या जाईल. अनलेस ही फ्ल्यू अवे, जर त्याने दूर तो उडून गेला नाहीच तर त्या खडकावरती एकटाच उपाशी राहील. बट फॉर द लाईफ ऑफ हिम, पण मरणाची भीती वाटली. तो उपाशी राहायला तयार झाला, पण उडालून मेलो तर ही भीती त्याला मात्र काही करू देत नव्हती. आणि म्हणून बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. तो अजिबात हलला नाही, तो स्तब्ध राहिला. दॅट वॉज 24 hours ago. आता या घटनेला 24 तास झाले. या घटनेला 24 तास घडले आणि 24 तासानंतर तो आता एकटाच आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्याचे दोन्ही भाऊ बहीण आई वडील यापैकी कोणीच त्याकडे परत आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग he had watched his parents flying about with his brothers and sisters. काल मी पाहिलं, काय पाहिलं 24 तासापूर्वी? त्याचे आई वडील त्याच्या भावासोबत बहिणीसोबत उंच उंच आकाशात भरारी घेत होते, उडत होते. He had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight. त्याचे आई वडील त्याच्या दोन्ही भावाला बहिणीला शिकवत होते. काय? परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. उडण्याच्या कलेमध्ये त्या सीगलच्या दोन्ही भावाला आणि बहिणीला त्याचे आई वडील परफेक्ट निपुण बनवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. त्याला शिकवत होते अगदी पाण्याच्या जवळून हलकस असं उड्डाण कसं करावं. स्कीमचा अर्थ असतो अगदी पाण्याच्या पृष्ठभागाची जाऊन उडणे. अँड स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि पाण्यामध्ये मासा दिसला की त्या पाण्यामध्ये सूर कसा मारायचा, मासा कसा पकडायचा हे आई वडील त्याच्या दोन भावाला आणि त्याच्या बहिणीला शिकवत होते. He had in fact seen his older brother catch his first herring. खरं पाहता या सीगल पक्षानं पाहिलं, काही पाहिलं? His older brother catch his first herring. हेरिंग जातीचा एक मासा त्याच्या भावानं त्या आयुष्यातला पहिली शिकार, पहिला मासा पकडताना त्यानं पाहिलं. अँड डिव्होर इट. डिव्होरचा अर्थ असतो आधाशासारखं खाणं. कधी नवत मिळालं असं समजून खाणं. तो आदाशासारखं त्या माशाला खाताना याने पाहिलं. स्टँडिंग ऑन अ रॉक. एका खडक्यावरती उभा राहून तो त्या माशाला खात होता. व्हाईल हिज पॅरेंट सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. त्याचे पालक मात्र त्या अवतीभोवती आले. अँड रेझिंग अ प्राऊड क्रॅकल. क्रॅकलचा अर्थ पक्षाचा आवाज, मग प्राऊड कॅकलचा अर्थ असतो त्याला अभिमान वाटला, अभिमानानं काढलेला आवाज. थोडक्यात काय तर त्यांच्या मुलानं आयुष्यातली पहिली शिकार केली, पहिला मासा पकडला आणि म्हणून ते त्याला कदाचित शाबासकी देत असावे म्हणून लेखक त्याला म्हणतो अ प्राऊड कॅकल त्यांनी निर्माण केला. अँड ऑल द मॉर्निंग the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him
फॉर हिज कवर्डाईस. काय झालं? ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली, संपूर्ण कुटुंब त्या सकाळी हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू. प्लॅट्यू म्हणजे पठार. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ. क्लिफ म्हणजे भला उंच कडा, उंच खडकाचा कडा. समोरच असलेल्या उंच खडकाच्या कड्यावरती जे मध्यभागी थोडस पठार आहे, सपाट जमीन आहे, या ठिकाणी हे सर्वजण, याचे कुटुंब त्या ठिकाणी उडालं, बसलं. अँड टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डाईस. आणि उडताना तिथून ते या सिगलला टॉन्टिंग करणे म्हणजे थट्टा करू लागले. फॉर हिज कवर्डाईस. कवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. त्याचे आई वडील, बहीण, भाऊ हे समोरच असलेल्या उंच अशा सुळक्यावरती, ज्या सुळक्याच्या मध्यभागी काही सपाट जमीन असलेल्या ठिकाणी हे बसले आणि या सिगलकडे पाहून त्याला टॉन्टिंग करू लागले, थट्टा करू लागले त्याच्या भित्रेपणासाठी. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. सूर्य हळूहळू आता उगवू लागला, वर येऊ लागला. ब्लेझिंग ऑन हिज लेज. आणि चढत्या सूर्याप्रमाणे जसा सूर्यप्रकाश वाढू लागला. ब्लेझिंग ऑन हिज लेज. आणि हा जो कठडा होता ज्यावर हा सिगल पक्षी बसला होता, तो कठडा सूर्याच्या प्रकाशामध्ये उजळून निघू लागला. दॅट फेस्ड द साऊथ. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सीन द प्रिव्हियस नाईट फॉल. कालच्या रात्रीपासून या सिगल पक्षानं काहीच खाल्लं नव्हतं, तो उपाशी होता आणि म्हणून आता त्याला एक ऊन अधिक जाणवू लागलं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू ब्लिंक ऑफ द एज. हळूहळू त्यानं बिंक ऑफ द लेज, त्या खडकाच्या टोकापासून त्या कड्याकडं पावलं टाकली. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर द विंग्स. एकाच पायावरती हा सिगल पक्षी उभा राहिला. आपला दुसरा पाय आपल्या पंखाखाली त्याने झाकला. हिडन म्हणजे लपवणे, लपवला. ही क्लोज वन आईज. एक डोळा झाकला. अँड द अदर. आणि मग दुसरा. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. प्रिटेंडिंग ढोंग करणे, आणि तो ढोंग करू लागला झोपी जाण्याचं. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण त्याच्या भावंडानं, बहिणीनं आणि पालकांनं त्याची कुठलीही दखल घेतली नाही. टूक नो नोटीस, दखल न घेणे. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू. त्यांनी पाहिलं हिज टू ब्रदर्स, त्याचे दोन भाऊ, त्याची बहीण, लाईंग ऑन द प्लॅट्यू, त्या पठारावरती सपाट जमिनीवरती ते लोळत होते. डोझिंग विथ देअर हेड्स. डोझिंग म्हणजे डुलकी घेणे, डुलक्या घेत होते. विथ देअर हेड्स sunk into their necks. आपलं डोकं आणि आपलं डोकं मानेत खुपसून ते झोपले होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. त्याचे वडील होते. प्रिनिंग म्हणजे व्यवस्थित करणे. काय व्यवस्थित करायचे वडील? द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आताच त्याने उड्डाण घेऊन आलते आणि पाठीवरचे पांढरे शुभ्र विस्कटलेले पंख वडील साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. म्हणजे वडिलाचं, दोन भावाचं, बहिणीचं इकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, पण आई असते. आईचं मात्र याकडे लक्ष होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. थोडा घुमटासारखा गोलाकार वर आलेल्या टेकड्यावरती ती आई बसली. हम्प म्हणजे गोल आकाराचा उंच पट. ऑन द प्लॅट्यू हर व्हाईट ब्रीज थस फॉरवर्ड. आपली छाती अशी पुढं करून ती बसली. अँड नाऊ अँड अगेन शी टोअर अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. आपल्या पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती हळुवारपणे तोडायची. देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि आपली चोच त्या खडकावरती दोन्ही बाजूने ती घासायची. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. ते फिश पाहिला, ते अन्न पाहून हा जो सिगल पक्षी होता
आता तो मॅडन शब्दार्थ असतो पागल होणे, या ठिकाणी व्याकुळ झाला. हाऊ ही लव्ह टू टीअर फूड दॅट वे, त्याला देखील त्याच्या प्रकारे अन्न तोडायला किती आवडायचं. स्क्रॅपिंग हिज बीक, आणि आपली चोच खडकावरती घासायला आवडायचं. नाऊ अँड अगेन टू व्हेट इट, परत परत का, टू व्हेट इट, आपल्या चोचीला धार लावण्याकरता. विद्यार्थी मित्रांनो, हा होता या लेसनचा पार्ट 1. याचा पुढील भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि यापुढील प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचावा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.